हे गाईज, आज मी बनवणार आहे हुलग्याचे शेंगोळे. तर हुलग्याचे शेंगोळे बनवण्यासाठी घेतलेलं आहे लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ, थोडंसं तेल आणि लाल तिखट. हे सर्व मी एकत्र मिक्सरला वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व मी हुलग्याच्या पिठामध्ये व्यवस्थित मळून घेणार आहे. तेल, थोडंसं पाणी आणि सर्व मिश्रण त्याचं एकजीव करून घेणार आहे. त्याचं मी व्यवस्थित एक घट्ट असं पीठ मळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता असं घट्ट असं पीठ मळलेलं आहे मी. त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये 1-1.5 तांब्या पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत मी शेंगोळ्या बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही हातावरती बनवू शकता किंवा पोळपाटवरती हे बनवू शकता. लांब असं बनवून घ्यायचं आणि त्याचे चकलीसारखे आकार बनवायचे. पाहू शकता तुम्ही सर्व मी शेंगोळ्या अशा बनवून घेतल्या आहेत. सर्व शेंगोळ्या बनवून झाल्यानंतर मी उकळलेल्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकले आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शेंगोळ्या सोडल्या आहेत. सर्व शेंगोळ्या सोडल्यानंतर बारीक गॅस करून त्याच्यावरती नॉर्मल असं झाकण ठेवायचं आहे. तोपर्यंत मी थोडंसं हुलग्याचं पीठ ठेवलेलं ते आपण एका पाण्यामध्ये मिक्स करून राहिलेला मसाला सर्व एकत्र मिक्स करून असं पातळ असं पाणी बनवून घेऊया. त्यानंतर हे पाणी आपण शेंगोळी 80% शिजल्यावरती टाकणार आहोत. हे सर्व पाणी मी 1 तांब्या माझं भरलेलं मी त्या सर्व शेंगोळीमध्ये टाकलेलं. त्यानंतर मी टाकलेली कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता टेस्टी अशी शेंगोळी तयार झालेली आहे. हे शेंगोळी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. अशाच नवनवीन रेसिपीसाठी डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा.